नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरन एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझी पूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण काय करतोय बघा, मुंबई उच्च न्यायालयाचा त्यांचा 2024चा पेपर बघतोय. 2024चे दोन पार्ट आहेत, जे शिफ्ट 1 आहे, शिफ्ट 2 आहे. आता शिफ्ट 1चा झाला, शिफ्ट 2चा बघूयात आणि 2018चा एक पेपर आहे. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हेच PYQचे पेपर आधार आहेत. ते डिस्ट्रिक्ट कोर्टचे झालेले पेपर हे TCSने घेतलेले होते. त्याचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे ह्याच पेपरला हे 6 पेपर आहेत. 6 पेपर आहेत. 4 पेपर हे आणि ह्याचे क्लर्कचे पेपर आहेत बाकीचे 4. 8 पेपरचा आधार ठेवूनच तुम्ही अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क येतील. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. जसं आपण जातोय तसंच व्यवस्थित करा. भारतात बघा आता हे रिसेंटचा क्वेश्चन आहे. भारतातील करंट अफेअरचा. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? तर बघा कर्नाटकमध्ये आहे. त्याचा क्रम पण विचारू शकतात बघा. कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू असं लक्षात ठेवा. KAT असं लक्षात ठेवा. कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू ह्याचा क्रम पण विचारतील बघा. खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य आणि मराठीचं सांगताना प्रयोग आणि संयुक्त वाक्याचे प्रकार आणि प्रयोग हे विचारतात बघा. खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य बघा. वर्तमान काळात जाईल, भविष्य काळ येते, गेली, भूतकाळ येतोय, असेल, भविष्य काळ येते. आता जात आहे, होत आहे, करत आहे, हा वर्तमान काळ येतो बघा. लीप वर्षामध्ये किती, साधारण वर्षामध्ये काय विचारलाय क्वेश्चन, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? 365 दिवस हे नॉर्मल वर्षामध्ये असतात आणि एक दिवस वाढीव 29 फेब्रुवारी हा लीप वर्षामध्ये असतो. 366 दिवस असतात, हे लक्षात ठेवा. मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हा क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. पाण्याचा गोटनबिंदू किती असतो? 0 अंश सेल्सिअसला पाण्याचा गोटनबिंदू असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे? वंदे मातरम कोणी लिहिलं आहे आणि महाराष्ट्र गीत कोणी लिहिलेलं आहे? हे 2 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन नक्की येतो बघा. राष्ट्रीय गीत हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्र गीत राजा बड यांनी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हे दोन एकत्र तुमच्या कन्फ्युजन म्हणून सांगतो बघा. बटाटा जे आपण खातो तो काय आहे? तर तो खोडाचा प्रकार आहे बघा. तुम्ही मूळ करता तर पहिलाच ऑप्शन दिलेला असतो, खोड आहे ते. तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते? तर बघा, तंबाखूमध्ये निकोटीन असतं, लक्षात ठेवा. कॉफीमध्ये कॅफीन असतं, लक्षात ठेवायचं. पण तंबाखूमध्ये निकोटीन असतं. खालीलपैकी लोह पुरुष कोणाला म्हटलं जातं? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे, लक्षात ठेवायचं. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने केला जातो? तर हे कुठल्या तरी शास्त्रीय नाव विचारलं जातं. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट बघा. बॉटनीचं काय? वनस्पतीचा अभ्यास केला. झूमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? प्राण्यांचा अभ्यास केला जातो. आता कवकाच्या अभ्यासाला मायकोलॉजी म्हणतात. हा, मायकोलॉजी कवकाच्या अभ्यासाला म्हणतात. व्हायरोलॉजी व्हायरसचा अभ्यास करणाऱ्याला व्हायरोलॉजी म्हणतात. हा, विषाणूचा अभ्यास. हे चारही ब्रँच तुम्हाला मी सांगून दिलं. ह्याच्यावर एखाद्याला क्वेश्चन असतो. सर्वसाधारणपणे हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदन असतात? बघा, आता हे अडल्ट माणसाचे हृदय 72 ठोके पडते, परंतु लहान बाळाचे ठोके ह्याच्यापेक्षा जास्त असतात, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. हा पाठच करायचा. भारतात सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली? बघा, ते काय करतात, तुम्हाला जर आठवलं नाही तर ते कलकत्ता ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा. काही काही जण ऑब्जेक्शन घेतील कलकत्ताला, त्यामुळे ते कलकत्ता तुम्ही दिल्ली माराल, दिल्ली नाही आहे. खालीलपैकी जर तुम्हाला आठवत नसेल ना, तर ऑप्शन कंसात असलेला क्वेश्चन ते द्यायचं, त्याने तुम्हाला 1 मार्क वाढवून भेटतो, हे लक्षात ठेवायचं. हे कधी तुम्हाला जर काहीच आठवत नसेल तर साधं सिंपल मराठीत आपण डिस्कस करतोय असे तुम्हाला समजत असावं. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? लहान बाळ पितं बघा पूर्णान्न म्हणून, त्याच्यावरच जगतं 6 महिने, म्हणजे दूध आहे पूर्णान्न म्हणजे, हे लक्षात ठेवा. भाजीपाला लहान बाळ खातं का? तर 6 महिने बाळाला काय केलं जातं? ब्रेस्ट फिडिंग केलं जातं. तर ते त्यासाठीच केलं जातं, ते पूर्ण अन्न असतं. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? आता बघा, पारा हा धातू आहे. पारा हा धातू आहे. हेलियम नाही आहे, ग्राफाईट नाही आहे, कोलिन नाही आहे. पारा हा धातू आहे, हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणता रक्तगट युनिव्हर्सल, आता डोनर म्हणजे काय? दाता. रिसिव्हर आणि डोनर प्रकार आहेत बघा. म्हणजे युनिव्हर्सल डोनर, दाता म्हणजे काय? आपण दुसऱ्याला रक्त देतो. तर ओ निगेटिव्ह हा सर्वयोग्य दाता असतो आणि सर्वयोग्य ग्राही जो घेऊ शकतो सगळ्यांचं रक्त, ते AB पॉझिटिव्ह, हे लक्षात ठेवा. हे तर विचारलेलं नाही, ओ निगेटिव्ह नाही, त्यामुळे ओ आपण लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. पण कुठं क्वेश्चनमध्ये आलं सर्वयोग्य दाता आणि सर्वयोग्य ग्राही अशातला जर प्रकार आला तुम्हाला, तर सर्वयोग्य दाता हे कुणाला म्हणायचं? ओ निगेटिव्ह वाल्याला. आणि AB पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये सगळ्यांचं घेऊ शकतात. जास्त AB पॉझिटिव्ह असं आहे, ते सगळ्यांचं घेऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आणि रक्तगटाचा शोध कोणी लावला? हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरं का. ते बघून कमेंट करून सांगा. खालीलपैकी कोणता संविधान दिवस म्हणून ओळखला जातो? बघा, 26 नोव्हेंबर
हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो बघा. खालीलपैकी कोणता प्राणी आहे जो एका वेळेला 2 वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो? असं जर ऑड क्वेश्चन असेल, एकदम ऑड, की जो तुम्ही कुठंच वाचू शकला नाहीत, तर त्याचं आन्सर 1 लिहायचं असतं. का? तर अशा ऑड क्वेश्चनचं अंतर म्हणजे अभ्यास न केलेला, तुम्हाला कधी सांगतोय हे तुम्हाला. आता बघा, हे कुठं वाचलं असेल का तुम्ही? खालीलपैकी कोणता प्राणी आहे जो एका वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? तर सरडा. एक मारायचं, आपल्याकडे ऑप्शन नसतो दुसरा काय. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं? 37° असतं. हे अभ्यासातले प्रश्न. 30 प्रश्नापैकी 29 प्रश्न हे तुमच्या अभ्यासातले आहेत. आणि एक प्रश्न बाहेरचा आहे. त्याला कसं टॅकल करायचं, कसा सोडवायचा, हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणतात? आता बालाघाट तर नाहीये हा महाराष्ट्र, असं जर बघितला तर हा सह्याद्री आहे बघा. हा सह्याद्री कुठं? सह्याद्री म्हणतो आपण त्याला, पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांगा म्हणतो. कवी, आता एक क्वेश्चन असतोच बघा, ह्या कवीला या नावानं ओळखलं जातं. तर ते कवीचं वाचून घ्यायचं की मराठीमध्ये कुठल्या कवीला काय म्हणतात हे तुम्हाला मी शेवट घेईन बघा. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय आहे बघा? बालकवी. हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? आता हे वरीलपैकी सर्व असेल ना, तर त्यावेळेस त्याला ऑप्शन घ्यायचं. कारण काय होतं माहिती आहे का, सायन्स हा अप्लाइड बेस्ड क्वेश्चन आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे या रोगाचा प्रसार होतो, तर होत असतं. वेगवेगळी कारणं असतात बघा. अतिसार आहे, कावीळ आहे, विषमज्वर आहे. ह्या सगळ्यांचा प्रसार पाण्यामार्फतच होतो. चांद्रयान-3च्या कोणत्या भागावर उतरलं? तर आपण बघा, चंद्राच्या दक्षिण भागावर उतरलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कारण ज्या नामावरून ते पुरुष जातीचं आहे किंवा स्त्री जातीचं आहे, लिंग त्याला काय म्हटलं जातं? लिंग. कारण पुरुष किंवा स्त्री जातीचं कशावरून ओळखलं जातं? नामावरून. तर ते लिंग म्हणतात त्याला. आपल्याला कळतं त्याला लिंग म्हणतात. कोणतंही वस्तू हलवण्यासाठी लागणारं बल आहे ते कशावर अवलंबून असतं? तर आकारावर नसतं बघा, ते वस्तुमानावर असतं. वस्तुमान किती आहे त्याच्यामध्ये. वस्तुमान कधी 0 होत नसतं, हे लक्षात ठेवा. एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये जे कण असतात ना, त्याला म्हणतात काय? वस्तुमान. वजन जर असतं, वजन कशावर डिपेंड असतं? ग्रॅव्हिटेशनवर. ज्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स किती ओढतं खाली, त्याच्यावरून वजन कमी जास्त होतं. म्हणजे जेवढ्याच वस्तुमानाची वस्तू आहे, त्याचं वजन पृथ्वीवर वेगळं भरेल, चंद्रावर वेगळं भरेल, हे लक्षात ठेवायचं. कारण त्याचं ग्रॅव्हिटेशन आपल्यापेक्षा 1/6 आहे. म्हणजे आपल्याकडे जर 100 किलोची वस्तू बसत असेल, समजा 100 किलोचं, ते चंद्रावर 100 भागिले 1/6 असं बसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचं काय आहे बघा, 6, 8, 7, 0 आणि 4 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर फक्त तुम्ही क्रॉस चेक करायचं बघा, ही 6 आहे का ह्याच्यामध्ये, 8 आहे का? आणि कसं होतं, 9 हा सगळ्यात जास्त नंबर असतो आणि 0 हा कमी असतो. आता इथं 0 आहे, त्यामुळे सगळ्यात कमी अंक असणारी संख्या ही किती झाली? ही 4 अंकी बनते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही संख्या होती, हे लक्षात ठेवायचं. रामकडे बघा आता ₹40, जर एखादा मॅथचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्याकडं किती वेळ आहे? 1 तास वेळ आहे बघा. त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करायचा, टुक्का मारायचा नाही इथं. रामकडे प्रत्येकी ₹40च्या 568 पुस्तके आहेत आणि श्यामकडे प्रत्येकी ₹20 याप्रमाणे ₹813ची खेळणी आहेत. तर दोघांकडचे वस्तूची जी आहेत त्यांची रुपयामध्ये मूल्य विचारलंय. मग काय करायचं? सरळ सरळ 568 गुणिले 40 अधिक 813 गुणिले 20 हे केल्यानंतर तुम्हाला बघा, ह्याची 3890, 38,980, 38,980 बेरीज येते ह्याची दोघांची. कसं करायचं सांगतोय तुम्हाला. सरळ सरळ गुणाकार आहे. कारण का गुणाकार केला आपण? तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोघांची मिळून किती रुपयाच्या वस्तू आहेत. मग एवढ्या 568 वस्तू ₹40 प्रमाणे ह्याची गुणाकार करून घेतला, तो 22,720 आणि 16,260 ह्याच्याप्रमाणे किती आला? 38,980 आला. हे व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. 2023च्या वन डे एक दिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेचं सर्वोच्च धावसंख्या असणारा खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली. अशा वेळेस बघा, ते डेव्हिड वॉर्नर आणि शुभमन गिल काट मारायचं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. पण हा क्वेश्चन त्यावेळेचा आहे, 2023चा आहे. 2024चा आपण एकदा सगळे पुरस्कार एकदा एकत्र बघूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेचा सध्या गव्हर्नर कोण आहेत बघा. तर हा क्वेश्चन परत रिपीट होऊ शकतो. कारण हा क्वेश्चन म्हणजे असा आहे की त्यावेळेस विचारला जातो जर जर पेपरला. सध्या बघा आता हा क्वेश्चन विसरून जा तुम्ही आता. पण आता काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा 3 वर्ष कार्यकाळ राहणार आहे. 24 पासून ते 26 पर्यंत, 27 पर्यंत असणार आहेत, लक्षात ठेवायचं. 27 पर्यंत तर आहेत ते. त्यामुळे आपली पेपर होईपर्यंत संजय मल्होत्राच हे 26वे गव्हर्नर असणार आहेत, हे लक्षात ठेवा. शक्तिकांत दास हे 23-24चे गव्हर्नर होते, लक्षात ठेवायचं. आता कोण आहेत? 26वे संजय मल्होत्रा हे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. हे पाठ करून ठेवा. हे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. कितवे आहेत? 26वे. आणि संजय मल्होत्रा आहेत.
याचा कार्यकाळ किती राहणार आहे?